भवनामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट झाल्याची माहिती आणि विधान भवनातील भेटी दरम्यान दोघांमध्ये बातचीत सुद्धा झाली आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, आज विधान परिषदेसाठी मतदान होते आणि विधान भवनामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झालेली आहे। मात्र या दोघांमध्ये काय नेमकी बातचीत झाली हे अद्याप अस्पष्ट। विधान भवनातील भेटी दरम्यान दोघांमध्ये बातचीत झाल्याचं समोर येत आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, विधान भवनामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झालेली आहे आणि विधान भवनामधील भेटी दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बातचीत सुद्धा झाली। मात्र त्यांच्यामध्ये काय बातचीत झाली हे अद्याप कळू शकलेलं नाही आणि बातचीत होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार बोलल्यानंतर तेथून निघून गेले। हे दृश्य आपण पाहतोय विधान भवनामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली आहे। तर जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटी दरम्यानची ही दृश्य आणि त्यामध्ये काहीतरी बातचीत सुद्धा झाली। काही क्षण त्यांनी बातचीत केली आणि त्यानंतर अजित पवार तिथून निघून गेले। मात्र विधान भवन परिसरामधून आपण ही दृश्य पाहतोय आणि जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट झाली, त्यांच्यामध्ये बातचीत झाली, तीच ही दृश्य। तर आपण पाहतोय हे दृश्य विधान भवनामध्ये अजित पवार आणि जयंत पाटील। आजच्या निकालानंतर कोण पळून कुठे जात आहे हे तुम्हाला संध्याकाळी कळेल। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये मी इतकंच सांगू शकतो की महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शेका पक्षाचे भाई जयंतराव पाटील हे सुद्धा आमचेच उमेदवार आहेत। आम्ही ह्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे की तिन्ही उमेदवार अगदी व्यवस्थित निवडून येतील आणि तुम्हाला संध्याकाळी चित्र स्पष्ट झालेलं दिसेल। मी कोण पडेल सांगणार नाही। आम्ही 3 जागा आमच्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या जिंकतो। आपण विधिमंडळात आला तर एक वेगळा माहोल आपल्याला पाहायला मिळाला। जुने सगळे आपले सहकारी होते ते आपल्याला येऊन भेटले। मला कोणी जुने सहकारी भेटले नाही। भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमचे बघा, राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबीत, तेही आमचा हातात घेतात, गप्पा मारतात। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। ते मंत्री आहेत त्या राज्याचे, त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील। तुम्हाला बघून परत मागे फिरलो म्हणून मी भेटायला आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल। मला आज माननीय अजित पवार भेटले, जयंतराव पाटील भेटले, शेका पक्षाचे जयंत पाटील भेटले, रमेश चंचला भेटले, काँग्रेसचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे भेटले, उद्धवजींना भेटले। चांगला माहोल आहे ना आणि तो तसाच राहायला हवा। महाराष्ट्राची परंपरा आहे। या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये विषयाचा प्रवाह कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केला, नाहीतर हा महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होतं। भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत। निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलेलं आहे, जायलाच पाहिजे। अनिल देशमुख तुरुंगात होते, त्यांना मतदानाचा अधिकार ह्याच निवडणूक आयोगानं नाकारला होता। नवाब मलिक यांनाही एकदा हा मतदानाचा अधिकार नाकारला होता। जर निवडणूक आयोग तटस्थ निष्पक्ष असेल तर आज गणपत गायकवाडांना मतदान करू देणार नाही। महाविकास आघाड़ी के 3 उम्मीदवार हैं, तीनों जीत रहे हैं। प्रज्ञा सातव कांग्रेस, मिलिंद नार्वेकर शिवसेना और जयंत पाटिल हमारे हैं। महाविकास आघाड़ी के बहुत ही
कंफर्टेबली उनकी जीत हो रही है। सर, गणपत गायकवाड़ को जो परमिशन दी गई वोट करने की और फ्रॉड है ये। अनिल देशमुख जी गृह मंत्री थे, जेल में रहे, उनको वोटिंग के लिए आने के लिए परमिशन ये चुनाव आयोग ने नहीं दिया, यही वोट था। नवाब मलिक साहब को नहीं दिया, लेकिन गणपत गायकवाड़ साहब को मिल रहा है, तो उसका मतलब आप समझ लीजिए। सर, यहाँ पे आके आप सभी से मिले, अजीत पवार बाकी लोगों से मिले, आपने चंद्रकांत पाटिल से भी मिलना जुलना होता है, एक साथ काम किया इतने सालों से। हमारा थोड़ा उनका व्यक्तिगत झगड़ा है, पर्सनल वॉर है, पॉलिटिकल है। राउत साहब, आप चंद्रकांत पाटिल से मिले, चंद्रकांत पाटिल आपको मिलने के लिए वापस पीछे आए। अरे थाम ना, प्रश्न विचारतोय ना। वापस आपके मिलने के लिए पीछे आए तो आप उनको बोला कि हमको वापस एक बार एक साथ आना चाहिए, एक साथ चाय पीने को आना चाहिए। वो दिन हमने एक साथ चाय नहीं पी है। तर पोडियमवर संजय राऊत बोलत होते आणि आमचे तीनही उमेदवार जिंकणार असा विश्वास सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केला, यांनी व्यक्त केलाय। ही दोन दृश्य आपण पाहतोय, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये ही झालेली भेट आणि दुसरीकडे अजित पवार आणि संजय राऊतांची सुद्धा भेट झाली। मात्र त्यांच्यामध्ये नेमकं बोलणं काय झालं हे अद्याप अस्पष्ट आहे। मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस आणि दुसरीकडे या नेत्यांच्या भेटीगाठी आणि त्यांच्यामध्ये झालेली बातचीत यावरून काय अर्थ काढायचा हे सुद्धा आता पाहावं लागेल। ही दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये भेट झाली आणि त्यांच्यामध्ये थोडीशी बातचीत सुद्धा झाली काही क्षणापर्यंत आणि नंतर तिकडनं अजित पवार निघून गेले। दुसरीकडे अजित पवार आणि संजय राऊतांची सुद्धा भेट झाली आणि त्यावरच संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र पोडियमवर नुकताच बोलताना आमचे तीनही नेते विजयी होतील असा विश्वास सुद्धा संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर आमचे तीनही नेते हे निवडून येतील विधान परिषदेवर असा सुद्धा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। तर गणपत गायकवाड यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नुकतेच संजय राऊत पोडियमवर बोलत होते। सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये भेट झाली आणि दुसरीकडे अजित पवार आणि संजय राऊतांची सुद्धा भेट झालेली पाहायला मिळते।